आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्लॉग खूप छान खास होणार आहे. तर काय आहे तुम्हाला पुढे कळेलच. तर व्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा. तर ना, जसं की मी आता सोलापूरमध्ये आहे, म्हणजे मम्मीकडे. तर हे मम्मीचा वाडा वगैरे सर्व आहे आणि चिनूला झोपेतून उठवल्यामुळे त्याचं असं रडायचं चालू झालेलं आहे. तर आम्ही चालू आहे बाहेर कुठे ते मी नंतर सांगेनच. तर त्याच्यासाठीच आम्ही आवरलो वगैरे आणि आता ऑलमोस्ट ना 4:30 असे वाजलेले आहेत. तर 3 वाजता जायचं ठरलं होतं, पण आवरता सर्व असं झालं आणि सकाळपासून लाईट नसल्यामुळे ना चिनू झोपला नव्हता आणि आत्ता झोपलेला होता. पण त्याला रेडी करताना डायपर कपडे वगैरे घालताना उठला आणि त्याचं असं काही चालू आहे. हाय कर, रडतोय. आणि सकाळी ना त्याला थोडंसं मार लागलं तरी ते होटाला लागलेलं आहे आणि सुजलं होतं, थोडंसं रक्त पण आलं होतं. तर त्याचे पप्पा जर इथे असते ना खूप जास्त ओरडले असते मला. असो, पण जास्त काय रडला नाही, थोडंसंच रडला आणि मग शांत झालं. तर थोडंसं सूज आहे अजून, सांगेनच मी नंतर कसं आहे. चला तर मग व्लॉगला कंटिन्यू करूया. तर इकडे बघू शकता तुम्ही, म्हणजे आम्ही निघण्यासाठी ना रेडी वगैरे झालो होतो. मम्मीचं पण सर्व आवरलं होतं आणि मी पण माझं आवरून घेतले होते. आणि चिनूला पाण्याची बॉटल, त्याचं खाऊ आणि थोडंसं जे काय लागतं त्याचं बॉटल पाण्याचं वगैरे ते सर्व इथे ठेवून घेतलं होतं बॅगमध्ये. आणि ते बॅग घेऊन ना चालले होते. तर ना चल बॅग घेऊन चल असं त्याचं चाललेलं असतं. आणि मी रेडी झाले, म्हणजे बॅग घेतले, म्हणजे त्याला समजतंच की आता मम्मी कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि आपल्याला फिरायला भेटणार आहे. तर असो, तर आम्ही जाणार होतो माझ्या बहिणीकडे. तर भेटायला ती प्रेग्नेंट आहे आता, 6 मंथ झाले, 7 मंथचं प्रेग्नन्सी आहे तिचं आता, 7 मंथ चालू आहे. तर तिलाच भेटायला चाललो होतो. मग म्हटलं नारळ पाणी घेऊया आणि मग इथे घंटालकर रिक्षा पकडलो आणि तिचं घर होतं एकदम म्हणजे घरकुलला, आता इकडे येऊन ते पण एकदम लांब होतं. आणि मग यायलाच आम्हाला अर्धा पाऊण तास तरी झालंच, पाऊण तासच्या वरतीच झालं. आणि तिकडून पण थोडंसं चालत जायचं होतं. मग इकडे बघू शकता पूर्ण हे घरकुलचंच एरिया आहे, त्याच्यामुळे हे सर्व असं वाटत आहे म्हणजे खूप सुनसान म्हणता नाही येणार, पण खूप असं जागा आहे मोकळं. तर चिनूचं हे असं याच्यामुळे रडायचं चालू आहे की त्याला माझ्याकडेच यायचं होतं, तर मम्मीकडे जायचं नव्हतं. तरी पण मी घे म्हटलं, कारण ना त्याला घेऊन थोडंसं हात दुखतंच, म्हणून मम्मीला थोडं वेळ दिलं म्हणजे थोडंसं आपल्याला पण रिलॅक्स वाटेल म्हणून. आणि फायनली थोडंसं चालून आल्यावर ना इकडे येऊन पोचलो आणि थोडा वेळ बोललो वगैरे आणि मग त्याच्यानंतर घरी आलो. आणि तिकडे काय मी व्हिडिओ वगैरे शूट केले नाही, कारण ना असं कोणाच्या पण घरी गेल्यावर शूट करायला मला बिलकुल नाही आवडत. तर ते कम्फर्टेबल असतात नसतात ते का माहीत नाही. मग घरी आल्या ना पहिल्यांदा चिनूला झोपवलं आणि मग नंतर मी पण फ्रेश झाले आणि मग आम्हाचं इकडे चालू होतं स्वयंपाक वगैरे करायचं. चला तर मग हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि या छोटंसं व्लॉग कसं वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर व्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.